जय श्रीराम. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. जे नवशिके जिम जॉईन करतात त्यांच्यासाठी आजचा विषय. जिम बिगिनर्स बिगेस्ट मिस्टेक. नवीन नवीन पोरांना आता सध्या खूप फॅड चाललंय की वेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते व्हिडिओ बघतात आणि बॉडी बिल्डिंगचे व्हिडिओ असो, कोणाची चांगली फिटिक्स असो, असे व्हिडिओ बघतात. मग ते व्हिडिओ बघून त्यांच्या मनात सुद्धा एक जाग येते की नाही, आपण पण बॉडी बनायला पाहिजे, आपण पण शरीर बनायला पाहिजे, आपलं पण असे व्हिडिओ बनले पाहिजे. तर ते जिम जॉईन करतात. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तो जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना, त्या पोराची त्याच्या मागे किती मेहनत आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त 2-3 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये बॉडी बनवायची असते. त्यासाठी सर्वात पहिले जे नवशिके ते काय चूक करतात, सर्वात पहिले त्यांना 1-2 महिन्यात किंवा 3 महिन्यात बॉडी बनवायची असते. बरोबर, ही झाली पहिली चूक. त्यानंतर दुसरी चूक, प्रोटीन कुठलं घेऊ, इथून त्यांची सुरुवात असते. म्हणजे बेसिक डाएटवर त्यांना जायचं नाही, घरच्या जेवणावर जायचं नाही. ही झाली दुसरी चूक. तिसरी चूक, जिम मध्ये जातात 3 ते 7 दिवस कुठलाही सर्किट प्रोग्राम करत नाही. म्हणजे जे पहिल्या दिवशी आपण केलं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा 7 दिवसानंतर ते कंटिन्यू फॉलो करत नाही, कारण की मसाला एक सवय झाली पाहिजे, म्हणून सर्किट प्रोग्राम झालाच पाहिजे. ही चूक करतात ते करत नाही. त्यानंतर चौथी चूक, इगो लिफ्टिंग. जिम मध्ये जसं 3-4 दिवस झाले, समोरच्या व्यक्तीला बघतात की एक्झाम्पल तो डेडलिफ्ट मारतोय 100 किलोची, तर ते पण 100 किलोची डेडलिफ्ट ट्राय करायला जातात आणि त्यामध्ये इंजुरी करून घेत असतात. ही झाली चौथी. नंतर 5वी चूक, प्रोटीन पुरेसं घेत नाही, ते फक्त पावडर फॉर्मवर डिपेंड असतात, घरातील अन्नावर डिपेंड होत नाही. ही झाली 5वी चूक. 6वी चूक, पुरेशी झोप नाही. वर्कआउट झाला का त्याला फिरायला थोडंफार काही खाऊन घ्यायचं, बाहेरचं जास्त खातात, खाऊन घ्यायचं, बस झोप 3-4 तासाची झोप घेत असतात. ही झाली 5वी चूक. 6वी चूक, पुरेसं पाणी पित नाही, वॉटर इंटेक ठेवत नाही, फक्त 2-3 लिटर पाणी पितात. ही झाली 6वी चूक. मित्रांनो, अशा भरपूर चूक आहे की ज्या मी सांगत गेलो ना तर अक्षरशः व्हिडिओ 1-2 तासाचा बनेल. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, जे नवशिके त्यांनी प्रॉपरली ज्या चुका मी तुम्हाला 6 चुका सांगितल्या ना, तर ह्या तुम्ही जर प्रॉपरली तुम्ही टाळल्या तर तुमची बॉडी नक्की बनेल. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, डिसिप्लिन नावाची खूप महत्वाची गोष्ट असते. तुम्ही कमीत कमी तुमच्या जिमला तुम्हाला जर शरीराला एक सवय करायची असेल तर 3 महिने तुम्हाला लागत असतात, 90 दिवस लागत असतात. नंतर 90 दिवसात 91 दिवसापासून तुमचे शरीर बनवायला सुरुवात होत असते. पण तुम्ही जर फक्त जिमवर डिपेंड असणार तर नाही, त्यासोबत तुम्ही प्रॉपरली डाएट ठेवा, प्रॉपर प्रोटीन इंटेक ठेवा. प्रोटीन म्हणजे बाहेरच्यावर डिपेंड नका राहू. माझ्या जिम मध्ये स्वतः मुलं येतात बाहेरचे, दुसऱ्या जिम मधून आलेले, त्यांना त्या जिम मध्ये काय सांगितलं असतं काय माहित, प्रोटीन कुठलं घेऊ, पण मी माझ्या जिम मध्ये कोणालाही लवकर सजेस्ट करत नाही. मित्रांनो, तुम्ही पहिले घरच्या जेवणावर लक्ष द्या, त्यानंतर हळूहळू प्रोटीनची मात्रा आपण वाढवू. त्या पद्धतीने बाहेरची जी मात्रा आपल्याला कमी पडत असेल तर आपण बाहेरून पावडर फॉर्म हे प्रॉपरली घेऊ. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही एक चूक करत असतात की पहिल्या दिवसापासून तुम्ही क्रिएटिन घेत असतात. तुम्हाला असं वाटतं क्रिएटिन म्हणजे त्याच्यानेच बॉडी बनते, असं नाही मित्रांनो. क्रिएटिन आपल्या शरीरामध्ये फक्त वॉटर होल्ड करून ठेवते, जो मसल ट्रेन केला तो चांगला फुगवून ठेवते, त्याला पंप आणून ठेवते, बस इतकंच काम करते आणि स्ट्रेंथ वाढत असते, ताकद वाढत असते. पण मित्रांनो, ही आर्टिफिशियली ताकद आपल्याला पाहिजे ना, आपल्याला प्रॉपरली एक स्वतःची स्ट्रेंथ बनली पाहिजे की आपण कमीत कमी महिन्याभरचा सुद्धा गॅप पडला आपल्या जिमला तर आपण महिन्याभरानंतर गेलो तर आपली ती ताकद राहायला पाहिजे, ही नॅचरली स्ट्रॉंग व्हा तुम्ही. तर माझे हेड म्हणणं की तुम्हाला जे मी सांगलं, नवशिके जे व्यक्ती जे 6 चुका तुम्ही या करतात, ह्या चुका करणं टाळा, तुमची प्रॉपरली बॉडी बनेल. आणि डिसिप्लिन ठेवा, पेशंट ठेवा, तर तुमची बॉडी बनेल. कोणाकडे इगो लिफ्टिंग वगैरे बघू नका, काय नका. स्वतःमध्ये बघा आणि स्वतःला ट्रेन करा आणि एक प्रोफेशनली सर्टिफाईड ट्रेनरच्या अंडरमध्ये तुम्ही गायडन्स घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता, नवशिके जे असतात ते काय काय चूक करतात. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी नवीन जिम जॉईन केली त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट करा की तुम्ही जिम मध्ये जिम जॉईन केली तर काय काय चुका करता, तर कमेंट करायला विसरू नका. जय श्रीराम.